श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि कार्तिक महिना म्हटलं की आपल्याला आठवते ती कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी ज्या आहेत ह्या सर्वात मोठ्या एकादशी आहेत. या एकादशीचं व्रत आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण या एकादशीचं व्रत करत असतात. कारण ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला सर्व एकादशी वर्षातील सर्व एकादशींचं व्रत केलेल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून कळत न कळतपणे ज्या काही चुका झालेल्या असतात, जी काही पापं झालेली असतात, तर तीसुद्धा नष्ट होतात ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळं. त्यामुळे ह्या एकादशीला एक विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. खूप मोठी एकादशी म्हणून ह्या दोन एकादशी ओळखल्या जातात. देवशनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि ते कार्तिकी एकादशी दिवशी म्हणजे देव उठणी एकादशी दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेतून जागे होत असतात. म्हणूनच या कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं देखील म्हणतात. तर हा जो काळ आहे देवशनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत, देव उठणी एकादशीपर्यंत, तर हा जो काळ आहे तर तो चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णू जे आहेत ते योगनिद्रेमध्ये असतात आणि यानंतर ह्या देवउठणी एकादशीपासून भगवान श्रीहरी श्री विष्णू जागे होतात आणि आपल्याकडे ह्या सृष्टीचा कारभार जो आहे तर ते स्वीकारत असतात आणि यानंतरच आपल्या जीवनातील जी काही मंगल आणि शुभ कार्य आहे तर ती सुरू होत असतात. जसं की मुंड असेल किंवा साखरपुडा असेल, विवाह असेल, वास्तुशांत असेल, अशा सर्व मंगल कार्यांना सुरुवात होत असते. तर आपल्याला ह्या कार्तिकी एकादशी दिवशी काही चुका या आपल्याला आपल्याकडून अजिबात होता कामा नयेत. म्हणजे चुकूनही काही भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला ह्या एकादशी दिवशी खायच्या नाहीत. तर त्या भाज्या कोणत्या खायच्या नाहीत, कळत न कळतपणे आपल्या हातून त्या चुका होऊ शकतात. म्हणजे तुम्ही हा उपवास करत असाल किंवा नसाल. आता उपवास करत असाल तर ह्या भाज्या खाणं आपल्याकडून होणार नाही. परंतु जर आपण उपवास करत नसेल तर आपल्याकडून चुकून सुद्धा या भाज्या खाल्ल्या जाऊ शकतात आणि ह्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या माथी पाप हे लागू शकतं. त्यामुळे नकळतपणे आपल्याकडून ह्या चुका होऊ नयेत यासाठी कोणत्या भाज्या खाऊ नयेत याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो मी नक्की आवर्जून पाहून घ्या आणि त्या चुका त्या दिवशी होऊ नयेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर पहा, कार्तिकी एकादशी दिवशी ही एकादशी जी आहे ती जी एकादशी आहे ती भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे ही कार्तिकी एकादशी जी आहे ती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार जो आहे तो भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित आहे. अशा ह्या दुर्मिळ योगावरती ही जी एकादशी आलेली आहे, तर ह्या एकादशी दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्याचे 100% फळ हे आपल्याला प्राप्त होणार असतं. तर पहा, ही जी एकादशी आहे तर या एकादशी दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती विधिवत पूजा करू शकता. म्हणजे अभिषेक करायचा आहे पाण्याने, पंचामृताने, दुधाने. त्याचबरोबर तुम्हाला पंचामृताने, दुधाने अभिषेक करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून किंवा केसर टाकून सुद्धा तुम्ही या पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. बाळकृष्णाला या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आवर्जून आपल्याला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. कारण भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तर ती तुळशी माता आहे. तुळशी माता ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. कारण भगवान विष्णू जे आहे तर ते तुळशीशिवाय नैवेद्यसुद्धा ग्रहण करत नाहीत. त्यामुळे आपल्याला तुळशीचं पान हे नक्की आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. नैवेद्यावरती सुद्धा आपल्याला ठेवून तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या पद्धतीने अभिषेक वगैरे करून आपल्याला विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंची. त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर श्रीमद भागवत कथेचं सुद्धा या दिवशी वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व पापं ही नष्ट होत असतात. तर अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर आपल्याला हा जो हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे पहा,
आपल्या जीवनामध्ये जे काही पैशाच्या समस्या आहेत, तर त्या सर्व समस्या संपुष्टात येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. रातोरात म्हणजे आपण एकदमच अचानक धनवान होऊ असं नाही, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या सुटण्यासाठी अनेक पैशांचे मार्ग खुले होतील आणि आपल्या आर्थिक समस्या आहेत ते 100% सुटायला सुरुवात होईल. माता लक्ष्मीचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहील. कारण भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये सेवा होते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच आगमन होत असते. माता लक्ष्मी अखंड स्वरूपात त्या घरामध्ये वास्तव करत असते. तर त्यासाठी आपल्याला हा 31 मुगांचा हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 31 हिरवे मूग घ्यायचे आहेत. यासाठी तुम्हाला मूगच घ्यायचे आहेत. डाळ वगैरे चालणार नाही आणि मूग जे आहेत ते स्वच्छ चांगले असावे, हिरवे मूग असावे, कुठेही किडलेले किंवा तुटलेले असे मूग घेऊ नका. चांगले मूग घ्यायचे आहेत तुम्हाला 31 मूग आणि हे मूग घेऊन तुम्हाला हा उपाय शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये करायचा आहे. आणि जर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या राहता त्या भागामध्ये विठ्ठलाचं मंदिर नसेल, तर तुम्ही भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता. तर हा उपायासाठी तुम्हाला हे 31 मूग घ्यायचे आहेत आणि ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला. जितका होता होईल तितका तुम्हाला जप करायचा आहे. 31 हिरवे मूग आपल्या हातामध्ये घेऊन आणि ते हिरवे मूग तुम्हाला विठ्ठलाच्या चरणांशी अर्पण करायचे आहेत. विठ्ठलाशी चरणांशी अर्पण केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक दिवासुद्धा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुमच्या पैशाच्या बाबतीतील ज्या काही समस्या आहेत, तर त्या तुम्हाला भगवान विष्णूंना, विठ्ठलांना बोलून दाखवायच्या आहेत. तुमच्याकडे जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे, तर ती तुम्हाला प्राप्त व्हावी आणि ती तुमच्या घरामध्ये चिरकाल टिकून राहावी, यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंना, विठ्ठलांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यातले 11 मूग उचलून आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत. हे 11 मूग उचलून घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मूग आहेत, तर ते एका लाल पोटलीमध्ये बांधायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ₹1 नाणंसुद्धा ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा ठेवायची आहे. ₹1 नाणं हे माता लक्ष्मीसाठी आणि भगवान विष्णूंसाठी हळद आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या पोटलीमध्ये बांधायच्या आहेत आणि ही जी पोटली आहे, तर ती तुमचा मुगाचा डब्बा जो आहे, तर त्या मुगाच्या डब्यामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी पोटली आहे, तर ती जेव्हा पुढच्या महिन्यातील जी एकादशी येईल, तर ती पोटली त्यामधून काढायची आहे आणि त्यातले हिरवे मूग जे आहेत, तर ते तुम्हाला भाजीसाठी वापरायचे आहेत. ₹1 नाणं जे आहे, ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आणि हळद जी आहे, ती आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गोमूत्र, हळद आणि मीठ या तिन्हींचं मिश्रण करून आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. हे जी हळद आहे, तर ते पाण्यामध्ये गोमूत्र, हळद आणि मीठ, खडे मीठ टाकून आपल्याला हे पाणी आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, तर ती कायमची दूर होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमची अखंड स्वरूपात टिकून राहील, अखंड वास्तव होईल, यासाठी आपल्याला हे पाणी आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. तर अशा पद्धतीने अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे आणि शक्यतो हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. कारण मंदिरामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा असते, जितकी आपल्या घरामध्ये नसते. त्यामुळे मंदिरामध्ये हा उपाय केल्यामुळे अतिशय प्रभावी हा उपाय ठरणार आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.